आज आपण तुळजा मातेचे दर्शन घेणार आहोत। तर चला तुळजापूरला। तुळजापूरचा हा परिसर आहे मंदिराजवळचा आणि सगळे इथे दुकानं आहेत, खेळणे आहेत, पूजेचे सामान मिळतात आणि आपल्याला काही वस्तू घ्यायच्या असेल पूजेच्या वगैरे त्या पण मिळतात। गर्दी आहे पण खूप नाही आहे, नेहमीप्रमाणे इथे गर्दी आहे। इथे तशी 12ही महिने गर्दी असतात। तुळजाभवानी कुलदेवता असल्यामुळे भावी भक्त खूप श्रद्धेने इथे येतात आणि तुळजा मातेच्या पूजा करून, ओटी भरून आणि अभिषेक करून जे आपल्या सब खुशीने जे होते त्यांच्यानी ते करतात। वर्षातून एकदा तरी तुळजाभवानीचे दर्शन घ्यावे, त्यामुळे आपल्या घरात सुख संपत्ती, शांती आणि सगळ्या गोष्टीसाठी ते चांगलं राहते। म्हणून वर्षातून एकदा तरी तुळजाभवानीचे दर्शन घ्यावे। हे तुळजाभवानी मंदिराचा गेट आहे मेन आणि इथून आतमध्ये जावं लागतं। पायऱ्या आहे थोड्या, खूप नाही आहे पण आहे। गोट्याचे आहे, त्या पुरातन काळातील मंदिर असल्यामुळे आणि इथे हिरव्या बांगड्या भरावं लागते आणि मी तुम्हाला मंदिर दाखवून राहिली दुरून। गेट आहे हा मेन एंट्री करण्याचा आणि तिथून आतमध्ये शिरायचं। पूजा घेतली आम्ही आणि चपला स्टँड मध्ये चप्पल ठेवल्या आणि आता दर्शनासाठी जात आहे। बाबा सोबत असल्यामुळे थोडं हळूहळू केलो आम्ही, कारण की त्यांना चालताना त्रास होतो आणि आता आत जात आहे। आज जाताना पकडायला आहे तिथे, जे आपण पकडू जाऊ शकतो। पायऱ्या थोड्या मोठ्या आहेत। अशा पद्धतीने हा परिसर आहे। चला आता आतमध्ये जाऊ। आधी गणपतीचं मंदिर लागेल आपल्याला, त्यानंतर आई तुळजाभवानीचे। गर्दी असल्यामुळे रांगेत लागावं लागेल आणि दर्शन घ्यावं लागेल। इथे सहज डायरेक्ट दर्शन होत नाही, रांगेमध्येच लागावं लागते। रात्रीच्या टायमाला जर आलो आपण तर लवकर दर्शन होते। हे दत्त मंदिर आहेत आणि हा परिसर मंदिराचा। आता गणपतीचं मंदिर लागेल आधी, नंतर तुळजा भवानीचं। सिद्धिविनायक उजव्या सोंडचा आहेत। इथून दर्शन झाल्यानंतर आपण आतमध्ये जाऊ। इथले दर्शन घेतले, आता आतमध्ये। मुलं सोबत असल्यामुळे थोडं हळू जावं लागते। चला तर हे वापस येण्याचा रस्ता आहे। इकडनं लोक येऊन राहिले, या गेटमधून आतमध्ये जातात। चला तर मग, गर्दी तर खूप दिसत आहेत। बघू आपण
किती वेळ लागते दर्शनाला. इथे तेल टाकून दिवा पेटवतात. ज्योत चालू असते इथे. ह्याचा आलो आपण अंदर रांगेमध्ये लागून. आतमध्ये आलो आहे मंदिरात. मंदिरामध्ये दर्शन करू, पूजा करू आणि अर्धा पाऊण तास लागलेला आहे दर्शनाला. मी ते काय दाखवलं नाही तुम्हाला कारण की भरपूर गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये मी काही जास्त वेळ ठेवला नाही चालू. हे आतमधलं आहे मंदिराच्या. बघा इथं परमिशन नाही आहे तशी व्हिडिओ काढण्याची, पण मी काढत होते, लक्ष नव्हते कोणाचे माझ्याकडे. गर्दी असल्यामुळे ते लोक लवकर लवकर काढतात बाहेर. तरी दर्शन चांगलं झालंय. एक एक लाईन सोडत आहेत. बघू आपला कधी नंबर येते. चला आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊ आपण. व्हिडिओ काढताना माझ्याकडे त्यांचं लक्ष केलं आणि मला ते मोबाईल बंद करा म्हणाले. मोबाईल बंद, व्हिडिओ बंद नाही केला, पण तिथे नाही केला पूर्ण व्हिडिओ. तर दर्शन झाले. गर्दी असल्यामुळे व्यवस्थित दर्शन पण होत नाही. सगळे ओढताड करतात, एकमेकांना धकावधुकव करतात. चला तर दर्शन घेऊया. ते बघा तुळजा माता की जय. चला तर दर्शन झाले आहे. चला बाहेर जाऊया. कसा वाटला व्हिडिओ ते सांगा. माझा फर्स्ट व्हिडिओ आहे की ज्यामध्ये मी स्वतः रेकॉर्डिंग टाकत आहे. याआधी मी कधी असं रेकॉर्ड नाही केला आहे. काही चुकलं असेल तर सांगा. व्हिडिओ पूर्ण बघत चला. कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.